नमस्कार मंडळी, या ब्लॉगमध्ये आपण महाराष्ट्रातील ऐतिहासिक असलेला देवगिरी किल्ला आज कॅप्चर करणार आहोत. किल्ल्याची भव्यता, प्राचीन वस्तू, बुरुज, दरवाजे, किल्ल्याची रचना आणि त्यामागचा रोमांचक इतिहास या ब्लॉगमधून पाहायला मिळेल. किल्ल्यावरची चढाई, सुंदर निसर्ग दृश्य आणि ऐतिहासिक ठिकाणाचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला या व्हिडिओमधून पाहायला मिळेल. जर तुम्हाला महाराष्ट्रातील किल्ले, इतिहास आणि ट्रॅव्हल व्लॉग आवडत असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. जय भवानी, जय शिवराय. किल्ला बघून कसं वाटलं? छान वाटलं का? तुम्ही कुठे आले? कुठून आले तुम्ही? उटी? अरे बापरे. चला तर बाय बाय. तर देवगिरी फोर्टला जाण्यासाठी आम्ही रात्रीच निघालोय आणि माझ्या मैत्रिणीचं लग्न पण आहे तिकडे. आम्ही दोन्ही कव्हर करणार आहोत आणि चला तर गाईज भेटू आपण उद्या सकाळी. तर माझेवाडा स्टॉपपासून आम्ही बस पकडली आणि जाणार आहोत आता डायरेक्ट संभाजीनगर. आणि संभाजीनगरला गेल्यानंतर मॉर्निंगलाच आम्ही देवगिरी फोर्ट कव्हर करणार आहोत. तर हा पहिल्यांदाच मी बसमध्ये एवढा लांबचा सफर करतोय. त्यानंतर आम्ही पोहोचलो डायरेक्टली संभाजीनगरमध्ये आणि संभाजीनगरमध्ये आमच्या एका मैत्रिणींनी आमच्यासाठी एक रूम बुक केला होता. तिथे आम्ही स्टे केला आणि त्यानंतर मॉर्निंगला उठून डायरेक्टली आम्ही जाणार होतो देवगिरी फोर्टला. तर सकाळ झाली आणि त्यानंतर आम्ही दोघांनी पण तयारी केली आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं देवगिरी फोर्टला. त्यानंतर आम्ही थोडे लोकेशन कवर करण्यासाठी सर्च मारले, कोणते कोणते जवळपास लोकेशन आहेत ते. पण पहिल्यांदा आम्हाला देवगिरी फोर्टला जायचं होतं म्हणून आम्ही तयार झालो आणि एक मित्राला कॉल करून त्याला सांगितलं आम्हाला तुझी बाईक हवी आहे. संभाजीनगरमध्ये आमचा एक मित्र होता, त्याने आम्हाला बाईक अरेंज करून दिलेली होती. पण फ्रेंडचं घर आमच्या लोकेशनपासून खूप लांब होता, त्यामुळं आम्हाला इकडनं ऑटो करून जायला लागलं आणि इथे ऑटो बुक करायला लागते. अशी ऑटो रस्त्यावर मिळत नाही, त्यामुळं आम्ही ऑटो बुक केली होती आणि त्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागणार होता. तेव्हा आम्ही टाईमपास केलं आणि त्यानंतर आम्ही खूप लोकेशन सर्च मारले. त्यानंतर आलो हॉटेलच्या खाली आल्यानंतर आमची जायची तयारी झाली. रिक्षा फक्त 5 ते 10 मिनटात येणार होती, तेवढ्यात आम्ही थोडं लोकेशन कवर केलं आणि बसलो थेट रिक्षात बसल्यानंतर खूप भारी फिलिंग आली, कारण काकांनी रिक्षा बनवली खूप मॉडिफाय, एकदम कडक आणि मस्त गाणे लावलेले. गाणे ऐकत आम्ही पोहोचलो डायरेक्ट संभाजीनगरमध्ये. आणि संभाजीनगरमध्ये मित्रांनी जिथे आमच्यासाठी बाईक ठेवलेली तिथे आम्ही पोहोचलो आहे आणि बाईक घेतली इकडनं आणि आता आम्ही पूर्ण कव्हर करणार आहोत, ते म्हणजे देवगिरी फोर्ट. तर देवगिरी फोर्टला जाण्यासाठी इथून 12 किलोमीटरचं अंतर आहे आणि इकडनं 12 किलोमीटर आम्ही बाईकने जाणार आहोत. तर गाईज 25 मिनटं लागले फक्त इथे पोचायला. आपण देवगिरी फोर्टवर पोहोचलेलो आहोत आणि हा किल्ला फक्त आपण अभ्यासक्रमात बघितलेला लहानपणी असताना. तर आता आपण साक्षात तिकडे जाऊन बघणार आहोत देवगिरी फोर्ट. आणि अखेर आम्ही पोहोचलो देवगिरी किल्ल्यावर. समोर दिसणाऱ्या या भक्कम भिंती पाहून आश्चर्यचकित झालं सर्व मन. आणि ह्या दगडाच्या अशा भिंती आणि कलाकृती बघा, सुंदर अशी कलाकृती. देवगिरी किल्ल्याची निर्मिती 12व्या शतकात यादव राजवटीतील भिल्लम पाचव्या यांच्या काळात झाली होती आणि पुढे देवगिरी यादवांची राजधानी बनली होती. प्रवेशद्वारावर लोखंडी काटे लावलेले होते जेणेकरून युद्धातील हत्तींनाही दरवाजे तोडणं कठीण जावं. म्हणजे त्या काळात आधुनिक टेक्नॉलॉजी नसतानाही आपल्या पूर्वजांनी किती जबरदस्त इंजिनिअरिंग केली होती त्याचा अंदाज इथे आल्यावर येतो. तर खरंच मंडळी, आपण आज एक ऐतिहासिक प्लेस म्हणून ह्या किल्ल्याला पाहतोय, पण त्या काळात इथे युद्ध सुरू असताना परिस्थिती किती भयानक असेल याची कल्पना करा. तर मित्रांनो, देवगिरी किल्ल्याची निर्मिती 12व्या शतकात यादव राजवटीतील भिल्लम पाचव्या यांच्या काळात झाली होती आणि पुढे देवगिरी यादवांची राजधानी बनली होती. म्हणजे आपण या दगडामधून चालतोय, त्या दगडांनी शेकडो वर्षाचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर पाहिलाय. हा किल्ला साधारण 200 मीटर उंच डोंगरावर आहे आणि त्याची रचना अशी करण्यात आली होती की शत्रूला वर पोचायला अत्यंत कठीण जावं. अरुंद आणि वळणावळणांचा मार्ग, अचानक येणारे चढ उतार, मजबूत तटबंदी आणि खोल खंदक. शत्रू मोठ्या सैन्यासह आला तरी एकाच वेळी मोठ्या संख्येने वर चढता येऊ नये यासाठी ही रचना करण्यात आली होती. तर मंडळी, थोड्याच दूर आल्यानंतर आपल्याला दिसते एक सरस्वती विहीर. सरस्वती विहिरीचे वैशिष्ट्य असं आहे की पूर्वीच्या काळात जर पाण्याची टंचाई आली तर इथून पाण्याचा वापर असायचा, त्यामुळे किल्ल्यावर कोणत्याही पाण्याचे संकट न येऊ यासाठी ही विहीर बांधली होती. याला बुरुज असे म्हणायचे पूर्वीच्या काळात. पण बघा रचना, बघा तुम्ही रचना बघू शकता.
पूर्ण असा दगडाचं बांधकाम आहे आणि इथे पूर्ण विहिरीचे वैशिष्ट्य लिहिलेले आहे, कशामुळे आणि काय कधी स्थापना झाली हे सर्व इथे तर सरस्वती विहिरीचा अजून इतिहास इथे लिहिलेला आहे, ते तुम्ही नक्की बघू शकता. तुम्ही सर्च मारा किंवा स्क्रीनशॉट काढून ते वाचू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला अजून एकदा मी विहीर दाखवतो. बघा पूर्वीचा बांधकाम कसा आहे ते तुम्ही बघू शकता. इथे प्राचीनकालीन बांधकामात आणि आताच्या बांधकामात खूप सारा फरक आहे. बघा आता एवढं कडाक्याचं ऊन पडलंय तरी त्या विहिरीमध्ये आपल्याला पाणी दिसतोय. म्हणजे पूर्वीच्या काळात बांधलेले बांधकाम अजून तशीच्या तशीच आहे. आणि आता आपण जाऊया आणि इथे एक दर्गा आहे आणि जाऊ द्या, सोडून द्या हे विषय, काय उपयोग नाही आहे थांबून. तर आता पुढे जाऊया. थोडा आपल्याला भारत माता मंदिर कव्हर करायचं आहे आणि तिथेच चाललो आहे. आता इकडनं जायला रस्ता आहे, चला तर पुढे जाऊ आणि बघू. तर मित्रांनो, भारत मातेच्या मंदिराकडे जाण्याच्या अगोदर आपल्याला 2 ॲरो दिसतील. तिथे एकावर लिहिलेलं आहे हत्ती तलावकडे जाण्याचा मार्ग आणि भारत मातेच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग. तर आपण पहिल्यांदा हत्ती तलाव कव्हर करू. हत्ती तलाव हा देवगिरी किल्ल्यातील सर्वात मोठा कृत्रिम जलसाठा होता आणि किल्ल्यावर राहणाऱ्या मोठ्या संख्येने लोकांसाठी हा महत्त्वाचा पाण्याचा साठा होता त्या पूर्वीच्या काली. आणि त्याची लांबी सुमारे 38 मीटर असावी असे अभ्यासक म्हटले होते आणि त्याचा पाणीसाठा 10,000 घनमीटर असल्याची नमूद आहे. तर मित्रांनो, आता पुढे जाऊन आपण भारत मातेचे मंदिर कव्हर करू. पहिल्यांदा इथे सर्व काही लिहिलेलं आहे, ते स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही, कारण की एवढं वाचायला आपल्याला टाईम नाही आहे. तर तुम्ही इथे स्क्रीनशॉट देखील काढू शकता. मी थोडा कॅमेरा पुढे करतो आहे जेणेकरून तुम्हाला इथे स्क्रीनशॉट किंवा वाचता येईल. थोडंफार स्टॉप करून भारत माता मंदिराकडे जायच्यासाठी आपल्याला हे पहिल्यांदा वाचून घ्यावे, म्हणजे आपल्याला कळेल पुढे काय आहे ते वैशिष्ट्य. पूर्णपणे मी वाचून घेतलेलं आहे आणि तुम्ही जर तुम्हाला वाचायचं असेल तर स्क्रीनशॉट काढा किंवा तुम्हाला गुगलवर माहिती भेटेल. तर मित्रांनो, खरंच जर तुम्हाला कधी टाईम भेटला ना तर नक्की तुम्ही कोणत्याही किल्ल्याला भेट द्या, गडावर जा. महाराजांच्या कोणत्याही गडावर गेल्यानंतर तुम्हाला खरंच समजेल ऐतिहासिक काळात काय काय गोष्टी घडून गेल्या किंवा त्याचे तेथील राहिलेले अवशेष, मोठमोठे तोफखाने वगैरे आपल्याला पाहायला भेटतील. पण हे बघा, पूर्वी म्हणजे प्राचीन काळात बांधलेले भारत मातेचे मंदिर तसंच्या तसंच आहे एकदम, फक्त कलरिंग केलं आहे, म्हणजे भगवा कलर दिला पूर्ण. आधीच्या काळात कलर नसायचे, आधीच्या काळात दगडाची मूर्ती असायची, पूर्ण दगडाचं बांधकाम असायचं, त्यामुळे एकदम. आणि मित्रांनो, इथला परिसर इतका सुंदर ठेवला आहे का आपण इथे सहजासहजी विश्रांती घेऊ शकतो. आणि बघा इथे काही लोकसुद्धा आराम करत आहेत आणि बघा हे आहेत त्या टायमिंगचं बांधकाम. बघा तसंच तसं. आणि बाहेर कितीही ऊन असेल तरी याच्या आतमध्ये आल्यानंतर थंड वाटतं, कारण की आधीच्या बांधकामाची तुलना आणि आताच्या बांधकामाची तुलना तुम्ही कधीच करू शकत नाही. मित्रांनो, शक्यतो जितक्या लवकर इकडे येता येईल तेवढ्या लवकर तुम्ही या, जेणेकरून ऊन लागणार नाही आणि गर्दी कमी असताना चांगले शॉट्स मिळतील. पावसाळ्यात येथील आजूबाजूचा परिसर अतिशय हिरवागार असतो, पण आता आम्ही आलो आहे उन्हाळ्यात आणि आता आम्ही जातो आहे पुढे जात असताना आम्हाला काही गोष्टी पण बघायला भेटतात. आणि आता आम्ही जाणार आहोत नकाशाकडे, जेणेकरून आम्ही नकाशा बघून पूर्ण किल्ल्याची माहिती घेऊ शकतो आणि कसं जायचं, कुठे जायचं ते इथे आम्हाला समजेल. तर हा आहे नकाशा, म्हणजे इथे जर तुम्ही आले तर लोकेशन प्लॅन करू शकता, कसं जायचं, कसं चढायचं, कोणत्या कोणत्या दिशेने आपण जाऊ शकतो, इथे सर्व माहिती आहे आणि सर्व लिस्टनुसार आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे या गडावर आपल्याला काय काय भेटतं बघायला, ते सर्व इथे दिसेल. तर चला पुढे मित्रांनो, हे माकडं पण आहेत. जसं जसं तुम्ही पुढे जाल तसं तशा खूप साऱ्या गोष्टी आपल्याला बघायला भेटतील. हे बघा प्राचीन काळाचं भक्कम असं प्रवेशद्वार, किल्ल्याचे 3 थर असणारी सुरक्षा भिंत आणि महाकाय दरवाजे इथे आपल्याला पाहायला भेटतात. आणि बघा सर्व असे छोटे छोटे प्राणी देखील आहेत इथे, खारुताई वगैरे. तर स्टार्टिंगला तुम्हाला खंदक असा उल्लेख केला होता आणि आपण आता तिथेच आलो आहे. पूर्वी या खंदकात मगरी सोडल्या जायच्या, जेणेकरून शत्रू आत येऊ शकणार नाही. हा रंजक इतिहास आपल्याला पाहायला भेटतो आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि आता आपण जाणार आहोत अंधेरी गुफेमध्ये आणि आपण पाहणार आहोत शत्रूला चकवा देणारी एक गुफा, त्याला बोलतात अंधेरी गुफा. आणि आता आपण गुफेद्वारे चाललो आहे, जिथून आपल्याला गुफेमध्ये जायचं आहे त्या रस्त्यात. तर मध्यभागी पोचलो आहे आणि आता आपल्याला गुफेमध्ये जायचं आहे. हे बघा इथे याच्यामधून आतमधून जाऊ आपण, काहीच दिसणार नाही आहे. मोबाईलचा आपल्याला फ्लॅश चालू करायला लागेल, कारण की पूर्ण अंधार असणार आहे. बघा एकदम थरारक आहे.
हे आता उजेड आहे म्हणून दिसतं तुम्हाला. अंधेरी गुफा ही किल्ल्याच्या मध्यभागी आहे आणि शत्रूंना गोंधळात टाकण्यासाठी हा मार्ग मुद्दाम वाकडा तिकडा आणि भूलभुलैयासारखा बनवला गेला होता. आतमध्ये नैसर्गिक प्रकाश पोहोचत नाही, बघू शकता तुम्ही. त्यामुळे इथे ना थोडे डेव्हलपमेंट केले आहे, म्हणजेच लाईट्स लावलेत आतमध्ये, जेणेकरून आपल्याला रस्ता दिसला पाहिजे. तरी आम्ही मोबाईलची टॉर्च चालू केले कारण की खूपच मध्ये मध्ये अंधार आहे त्यामुळे. तर त्याखाली ना किल्ल्यावर हल्ला करणारे सैनिक अंधारात हरवून जात किंवा खड्ड्यात पडत असत, म्हणून अशी एक गुफा बनवलेली का जेणेकरून शत्रूला दिसलीच नाही पाहिजे. आणि आता आपण गुफेबाहेर निघतो आहे असते असते. या मार्गातून पुढे गेल्यावर किल्ल्याचा वरच्या भागाकडे जाता येतं आणि आम्ही आता तिथेच चाललो आहे. हा मार्ग यादव आणि नंतर तुघलक काळातील संरक्षण तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट नमुना मानला जात होता. अंधेरीमुळे देवगिरी किल्ला भारतातील सर्वात अभय्य किल्ल्यापैकी एक मानला जात आहे. आजही पर्यटक या अंधाऱ्या मार्गातून जाताना त्यांची रचना आणि संरक्षण व्यवस्था पाहून आश्चर्यचकित होतात. तर बाहेर निघालेले आपण. तर अंधेरी गुफेमधून बाहेर निघल्यावर आपल्याला इथे थोडंसं नोटीस लावलेली आहेत, म्हणजेच इथं पूर्ण अशी माहिती दिली आहे अंधेरी गुफेबद्दल. तर ती तुम्ही इथे वाचू शकता किंवा गुगलवर सर्च मारू शकता. खूप एकदम भयानक असा थरारक अनुभव आला. आणि त्यानंतर आता आम्ही चाललो आहे डायरेक्ट खाली चाललो आहे. आम्हाला आता चांद मिनार बघायचं आहे, जे आपल्या इतिहासातील पुस्तकात होतं आणि आता ते आम्ही साक्षात बघणार आहोत. आणि त्या बाजूला चाललो आहे. इथे मुलांचे पिकनिक देखील येतात किल्ला बघण्यासाठी. तर आता आम्ही खाली चाललो आहे आस्ते आस्ते. तर आम्ही आता चांद मिनाराकडे चाललो आहे. चांद मिनार बघायचं आहे मेन म्हणजे. आणि आता आम्ही बाहेर निघतो आहे गुफेमधून. तर फायनली आपण पाठ्यपुस्तकात शिकलेलो होतो चांद मिनार. हा चांद मिनार किल्ल्यातील एक अतिशय प्रसिद्ध ऐतिहासिक स्मारक म्हणून मानले जाते. याला मनोरा असे म्हणतात. हा 63 मीटर उंच मनोरा आहे आणि याचे बांधकाम 1445मध्ये अल्लाउद्दीन बहमनी शाह यांनी केला होता. हा मनोरा बहमनी सुलतानाच्या विजयाचे प्रतीक म्हणून उभारण्यात आला होता. तर हीच होती चांद मिनाराची माहिती. आणि मनोऱ्याला 4 मजले असून प्रत्येक मजल्यावर गॅलरी आहे, कारण की लांबून हे दिसत नाही, जवळ गेल्यानंतरच दिसतं. चांद मिनाराची रचना दिल्लीतील कुतुब मिनारसारखी आहे. बघू शकता तुम्ही लांबून. पूर्वी यावर निळ्या रंगाचा टाईल्स लावलेल्या होत्या, ज्यामुळे तो अधिक आकर्षक दिसत असे. हा मनोरा देवगिरी किल्ल्याच्या आत असून किल्ल्याच्या वैभवाचे महत्त्वाचे प्रतीक मानले जात होते. आणि हा ब्लॉग इथेच समाप्त करतो आहे मी. हे चांद मिनाराबद्दल इथे माहिती पण दिलेली आहे, तुम्ही ते वाचू शकता किंवा गुगल करू शकता. आणि आता आम्ही बाहेर निघतो आहे किल्ल्याच्या. तर मित्रांनो, देवगिरी किल्ल्यातील चांद मिनाराची ही सुंदर सफर तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणासह आणि नवीन अनुभवासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. खूप मजा आली. असंच प्रेम राहू दे. मस्त सफर होता आणि देवगिरी किल्ल्याचा खूप चांगला असा अनुभव आम्हाला भेटला. आणि आता आम्ही चाललो आहे डायरेक्टली आमच्या हॉटेल रूमवर आणि तिथंच भेटूया आता. हा ब्लॉग व्यवस्थितपणे एडिट झाला आहे. आणि हे बघा लहान लहान मुलं चालले आहेत आणि हे ओटीवरनं आले आहेत. आम्हाला 4 मुलींनी एक इन्फॉर्मेशन दिली का आम्ही ओटीवरनं आलो आहे हा किल्ला बघण्यासाठी फक्त. आणि खूप भारी होता आजचा अनुभव. चला तर गाईज, बाय बाय. इथेच ब्लॉग एंड करतो आहे.